नमस्कार. आपण पाहत आहात जगचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. मी मोहन माने पाटील, जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम भैया मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 5 मध्ये भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये प्रभाग क्रमांक 5 चे सन्माननीय युवा नेते राजू यादव, तसेच नगरसेवक कुमार साळे, युवा नेते अरुण साळे, सिद्धू जाधव, मच्छिंद्र कांबळे, पत्रकार गोपाल पात्रूट, सोमू स्वामी, किशोर नागराळे, संदीप राजभोज, आनंदा कांबळे, मच्छिंद्र जतकर तसेच जागर फाउंडेशनच्या सर्व टीम सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्याचबरोबर पत्रकार प्रणय वाघमारे हे देखील उपस्थित होते. प्रभागातील साचलेला कचरा, झाडझुडपं तसंच तुंबलेले गटारांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छ जत सुंदर जत ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून जागर फाउंडेशनकडून जत शहर स्वच्छतेचे अभियान राबविण्यात जात आहे. विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये 25 ते 30 युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून जागर फाउंडेशनच्या मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा पदवीधर मतदारसंघाचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील सर यांनी जागर फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत श्री परशुराम भैया मोरे आणि राजू यादव यांना सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. जनतेसाठी असेच चांगले काम करत राहा, पाठपुरावा करत राहा असा शुभेच्छा त्यांनी दिला. यावेळी ते म्हणाले, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जगचा आवाज या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जत शहरामधील जागर फाउंडेशन मधील परशुराम मोरे यांचे जवळजवळ 25 कार्यकर्ते यांनी जत शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम स्वच्छतेचं चालू केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना साथ देणारे राजू यादव माजी नगरसेवक यांचंही सहकार्य त्यांना आहे. जत गावच्या लोकांचंही सहकार्य त्यांना आहे. एक अत्यंत चांगल्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम जत शहरामधील स्वच्छतेच्या बाबतीत सुरू झालेला आहे. आत्ताच हे करतायत अशातला भाग नाही. याच्यापूर्वी देखील कोरोनाच्या काळात देखील स्वच्छता मोहीम किंवा स्प्रे वगैरे असं जंतुनाशक स्प्रे वगैरे करून त्यांनी जत शहराची स्वच्छता, आरोग्य या बाबतीची जागृती लोकांच्यामध्ये करण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत आहेत. एक चांगली भूमिका समाजामध्ये एक जागृती निर्माण करणं, लोकांची सेवा करणं हा एक भाव त्यांच्या सातत्याने त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी, भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. मी प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील.